तर तुला कसं वाटतंय? असं वाटतंय या बर्फामध्ये इतकं गार गार वाटतं, मस्त मस्त वाटतं. ये इधर ऐसे फ्लैग्स क्यों लगाते? जी फ्लैग्स फ्लैग्स है ऊपर इधर. ये फ्लैग्स है बुद्धिस्ट का है. अच्छा ये घर का पाठ पूजा और ये आदमी गुजर जाने के बाद लगाता है. अच्छा. जो व्हाइट कलर का देखेगा ऊपर बहुत देखेगा. क्या बोलना है? क्या बोल दूं मैं? क्या बोलना है? आप कहाँ से हो? मैं इधर सिक्किम से ही हूँ. अच्छा तर चॅनल को सबस्क्राईब करतो बोलो. चॅनल को गाईज आजचा डे 2 आहे. तर आम्ही मधून नट्टूला चाललो. नक्कुला पासला चाललो. तर सगळ्यात पहिले कपाट आहे इथं आणि हा व्ह्यू आहे गाईज. तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो. हा बघा व्ह्यू. वाव वाव. थांबतो. काय फोटो काढतो का माझा? चला चला. हा आता आपण ओमकार त्यांच्या रूम मध्ये जातो गाईज. साईडला सर ऑल डन सर ऑल डन ना. चला ओमकार चल यार. लईच वेळ लावतो यार ओमकार करायला. कोण बघते याला काय माहिती एवढं एवढा नट तू. गाईज तुम्हाला माहित नसेल तर नटूला जायला आपल्याला पासपोर्ट लागतो गाईज. तर तुम्ही सुद्धा येत असाल तर पासपोर्ट सोबत घेऊन या गाईज. पासपोर्ट शिवाय एंट्री देत नाही गाईज तिथं. सुरपा तर गाईज आता आपण इनोवा मध्ये चाललेलो आहोत नटुलाला. तर आमच्या सोबत कल्याणी मामी आहेत. त्यांचे 2 पोरं नाही आहेत. हे एक पोरग आहे. हे ड्रायव्हर दादा आहेत. तो हमको इधर से कितना देर लगेगा? 1.5 घंटा. अभी हम कहाँ है? अभी हम गंगटोक में. तर गाईज आपण आता नतुलाला परमिट भेटली. छंगूला पोहोचलेलो आहोत. गाईज इथालचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. आम्ही बघून खूप चकित झालो. वेलकम यूट्यूब माय चैनल. ये इधर ऐसे फ्लैग्स क्यों लगाते? जी फ्लैग्स है ऊपर इधर. ये फ्लैग्स है बुद्धिस्ट का है. अच्छा ये घर का पाठ पूजा और ये आदमी गुजर जाने के बाद लगाता है. अच्छा. जो व्हाइट कलर का देखेगा ऊपर बहुत देखेगा. हाँ वो व्हाइट कलर का फ्लैग जो होता है बुद्धिस्ट का है. जो बुद्धिस्ट का आदमी गुजरता है उसी का नाम का 108 लगाता है. उसमें मंत्र लिखा हुआ आता है. अच्छा माल में ना हाँ. ये फैलता है तो मंत्र फैल जाता है. इसलिए जो हवा पर लगाता है जो आदमी का जो अपना जमीन नहीं होता है हाँ वो ये यहाँ आके लगाता है. जो अपना जमीन होता है वह अपने जमीन पर लगाता है. हाँ. ठीक है. जो व्हाइट कलर का है जो कलर का फ्लैग होता है वो घर का पाठ पूजा वो ग्रह दशा वैसा होता है ना. हाँ. वो उसी का है. अच्छा क्या म्हणता? छोटा रस्ता आहे. छोटा रस्ता आपण करते ड्राइवर दादा तो बोलो ना करे. वो बोल रहे हैं आपके साथ बात मत करो. कंफ्यूज हो रहा है. असं नसतंय. मुझसे तो थोड़ी ना गाड़ी चलाएगा. आपसे पैर से चलाएगा. ये भाभी जी बहुत मजाक है. हमेशा मजाक करते रहते. हम हंस के पेट दिखता है. सब हंस के मैं मार देता हूँ. काय डोंगर काय झाडी. कितने फीट है भैया? 14,400. 14,000 बाबू 400. तर गाईज 14,400 फीट वरती आहे जिथं आम्ही चाललो. तर तिथं ऑक्सिजनची थोडीशी कमी आहे. तर आम्ही थोड़ी सी नहीं बहुत कमी है. चलो तर गाईज आम्ही आता नथुला पोहोचणार आहोत. तुम्ही इथं बर्फ बघू शकता. थोडासा बर्फ दिसतो इथून. थोडासा दिसतोय जास्त नाही दिसत आहे. वरती गेला जास्त बर्फ दिसल. मैं तो रस्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था. तर काय इथं एवढे मोठे दगड आहेत, डोंगर आहे, पाणी आहे. तुम्ही कुठं डिप्रेशन मध्ये जाता काय? या इकडं बघा काय मस्ती आहे. काय यार तुम्ही बसला घरी बसून का होणार रे. आम्ही आता इथं नथुलाला थांबलो होतो थोड्या वेळसाठी. आणि सध्या स्वेटर भाड्याने घेतलेलो कारण विकत घ्यायला एवढा पैसे नाही. आम्ही खूप तर ओमकार चालू मध्ये गेलाय. त्या आश्विनी मामी येत नाही थांब. मी सांगतो तिकडे काय होतं. तर गाईज तिथं 12च्या नंतर एंट्री असते गाईज इथं. तर
तर काहीच आम्ही आता चुंगूला पोहोचलेलो आहोत आणि इथं आम्हाला बर्फाचे डोंगर दिसलेले आहेत फायनली. तर माझ्या लहानपणापासून जेव्हा याच्या एवढं होतं तेव्हापासून स्वप्न होतं बर्फाचे डोंगर बघायचं, ते आता साकार झालंय. आम्ही आता इथं ह्या रोडला पोहोचलेलो आहोत की त्या साईडला बघा आता ते डोंगर दिसतंय का, तिथं छोटासा एक टावर दिसतोय, ते चायना बॉर्डर आहे. तिथंच आम्ही चाललेलो आहोत सौदा करायला जमिनीचा. मोदी बॉलला घेऊन टाका तुम्हाला एक गुंट. तर गाईज फायनली आम्ही इथं चुंगुकला पोहोचलेलो आहोत, कुठेतरी पोहोचलेलो आहोत. तुम्ही मागं माझ्या बर्फ बघू शकता, इतका सुंदर बर्फ आहे. आय कॅन एक्सप्रेस माय वर्ड्स गाईज. 4-5 बाप रे. बघा आम्ही 5 डिग्री सेल्सियस में हम आ चुके बघा हैं. तुमच्यासाठी और ये तुम्हाला देखो, दाखवायला मी इतक्या लांब चलत आलोय गाईज. क्या ये तुम्हारा ब्लॉग पे आएगा? हाँ फिर मिळालं का ना. तर गाईज फायनली आपण बर्फामध्ये पोहोचलेलो आहोत. गाईज बघू शकता तुम्ही बर्फ. तर गाईज आम्ही इथं आलेलो आहेत. बघा बर्फ बर्फ बघू शकता गाईज. पहिल्यांदा लाईफ मध्ये बर्फ बघितलाय मी गाईज. कहाँ से हो भैया? बिहार. फर्स्ट टाइम आए हो क्या? महाराष्ट्र. हाँ आलो, थांब एक मिनिट. तुम्ही पण इथे येत असाल तर पूर्ण तयारी के साथ या. हालत खराब व्हायली गाईज. गाईज अतिशय थंडी वाजली ती सांगू शकत नाही गाईज. माझं एक पण जण फोटो काढत नाहीये गाईज. असं मग तुला सगळे स्वार्थी माणसं असते तिथं, जगात कोण कोणाचं नसतं. त्यापासून एक जण सुद्धा माझा फोटो नाही काढतो. आमचा फोटोशूट कम्प्लीट झालेला आहे. तर आम्ही इथं मस्त मध्ये खेळत आहोत. तर तुझा अनुभव कसा होता? खूप मस्त मस्त पैकी ऊन आलं काय? सगळ्यांनी यावे इथे. असं आहे का? तुझा अनुभव कसा होता? भारी, एकदम भारी. सर कसा होता? 1 नंबर. 1 नंबर का? ओमकार कसा होता? 1 नंबर. अरे 1 नंबर शिवाय काय बोलला? हा 1 नंबर म्हणजे सर्दी विन एवढा होता. हे पाकिस्तानीच वाटवलंय. यांनी थोडीशी दाढी वाढवली असती का पाकिस्तानी? अरे परत पडला त्या काकू. फ्रॅक्चर होते. इथं खूपच हालत खराब झालेली आहे. माझ्या नाकातून इतका शेंबूड यायला लागले, मी सांगू नाही शकत. तर आता आम्ही चाललो परत आपल्या गाडीत बसायला. इथं ऑक्सिजनची गरज आहे खूप. ऑक्सिजन खूपच कमी इथं. ऑक्सिजन नहीं येते मला गाइस. आपको भी आना है तो ऑक्सीजन लेके आओ गाइस. भैया कैसा था अनुभव? बहुत अच्छा. बहुत अच्छा क्या? पण सर तुम्ही जाणार का वरती? मी जाणार वर, तुम्ही गेला तर मी जाणार. माझा हात दुखायला लागलाय थंडीने. काहीच फायनल आमचं ठरलंय की आम्ही चायना इंडिया बॉर्डर बघणार आहोत. कारण की एकदाच एक्सपिरियन्स करायचा असतो लाईफ मध्ये. काय लाईफ परत परत भेटत नसते. जाऊ वरती मजा मस्ती करूया, चायना बॉर्डर बघूया. पोपट झाला आता. आम्ही वरती गेलो आणि 1 वाजता बंद होतं ते. अरे शिट यार, 1 वाजता बंद होतं. काहीच बघू शकता तुम्ही कशी पहाडो में हम आए. आम्ही आलो, तुम्ही बघू शकता. ते इकडे बर्फ असा असतो. डोळ्यात गेलं माझ्या. या बर्फामध्ये इतकं गार वाटतं, मस्त मस्त वाटतं. मला माहितच नाही, आम्ही वरती जाऊन आलो. इतकी हवा येत होती, इतके कान हे होत होते. तुमच्यासाठी काय तुम्हाला दाखवायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली दाखवू नाही शकलो. तर गाईज आता आम्ही न्यू बाबा मंदिर कडे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे खाली न्यू बाबा मंदिर आहे. हे तिकडे चालू. सुरपा तुला कसं वाटलं? मस्त थंड गार वाटतंय. गार वाटतंय. 1 नंबर व्ह्यू आहे. काय आपला अरे विसरले काय बोलायचं काही. न्यू बाबा मंदिर. अभी नेशनल ब्लैक बार सैल्यूट मार रहा है मैम. हा 1 2 3 स्टार्ट. तर गाईज आम्ही आता न्यू बाबा मंदिर मधून आलेलो आहोत. खूपच चांगलं आहे गाईज. तिथं म्हणजे कहाणी अशी आहे की हरभजन सिंग यांची समाधी आहे आणि ते आधी इथं आर्मीमध्ये होते, पण काही कारणास्तव त्यांचा बर्फातून पाय फिसलला. तिथून ते 2 किलोमीटर लांबपर्यंत नदीत वाहत गेले आणि अशी मान्यता आहे की ते अजून सुद्धा इथले रक्षण करतात. आम्ही आता इथं सध्या याकवर बसायला आलतो. तर सुरपाचं याकवर बसून झालंय. सुरपा याकवर बसून कसं वाटतं तुला? मस्त. सरला पण याकवर बसायचंय का? नाही याक
मला भैया ये क्या खाता है नंतर भात खाताय भात अच्छा तर हे गाई 100 रुपये घ्यायला लागलेत प्रत्येक फोटोचे आणि राईडचे 600 रुपये. तर तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर इथलचं लोकेशन काय आहे? हे छोंगो लेक आहे गाईज. पोरा तुला कसं वाटतंय? बारगार वाटतंय. तर गाईज आता मी रेडावर नाही कशावर याकवर बसलेलो आहे गाईज. तो हा याक 7 वर्षाचा आहे. तर गाईज आता आम्ही इथं जेवण्यासाठी थांबलेलो आहोत. इथं राईस भाजी आणि बुंदीची भाजी आणि त्याच्यासाठी डाळ हे खाणार आहोत गाईज. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे कम्प्लिटली आणि तर आता आम्ही गाडी घेऊन आमच्या हॉटेलला निघालेलो आहोत. तर इथं जोरदार पाऊस सुरू झालाय गाईज तुम्ही बघू शकता. अश्विनी काय बोलता? अरे बाबा गाडीतच बसता नंतर. हा ना. आणि आता इथं सध्या 5 वाजलेत आणि तरी देखील इथं पाऊस चालू आहे. तर भैया आपके इधर 12 महीने पाऊस ही रहता है क्या? बारिश ही रहती है? क्यों रहती है? पता नाही क्यों रहते होता नाही पता. तर गाईज अशा प्रकारे सुरपाचा बर्थडे आम्ही इथं केक आणलेला आहे. हॅपी बर्थडे सुरपाचा आज तारीख किती आहे? 22 तारखेला सुरपाचा बर्थडे येतो गाईज. तुम्ही पण सुद्धा हॅपी बर्थडे कमेंट मध्ये स्पॅम करून टाका. तर चला 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे. A few moments later. Birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. नाही बोल. हे बघा याचे नखरे बघा काही. वाव सुरपा टेस्ट कशी आहे? गोड नाही काय? चला मग जेवण खाऊ लगेच.